एक्सेसिव्ह डिपेंडन्सी, ॲडिक्शन किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसनाधीनता रोखण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट त्याचं पॅटर्न काय आहे हे आयडेंटिफाय करायला लागतं. व्यसनाधीनतेमध्ये 3 प्रकारचे पॅटर्न्स असतात. एक सोशल ड्रिंकर असतो, सेकंड जे असतं त्याला राऊंड क्लॉक ड्रिंकिंग पॅटर्न असं म्हणतात, आणि थर्ड पॅटर्न जो असतो तो बिंज पॅटर्नचा पॅटर्न असतो. सोशल ड्रिंकिंगच्या पॅटर्नमध्ये असं बघितलं गेलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या तरी ऑकेजनच्या निमित्त, कुठल्या फंक्शनच्या निमित्त किंवा वन्स इन अ वाईल कधी ना कधीतरी तो व्यक्ती ड्रिंक घेतो आणि तो आपल्या कुठल्याही जबाबदाऱ्या किंवा कुठल्याही अशा गोष्टींवर त्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होत नाही. अशा वेळेला तो सोशल ड्रिंकर आहे असं आपण म्हणतो. पण ज्या वेळेला त्या व्यक्तीला राऊंड क्लॉक ड्रिंकिंग या स्टेजमध्ये जातो ते किंवा बिंज पॅटर्नमध्ये जातो, त्यावेळेला तो ऑलरेडी ती ॲडिक्शनच्या लिमिटेशनची पॅरामीटर्स त्याने क्रॉस केलेले असतात असं आपण समजतो. जो कुठला व्यक्ती बिंज पॅटर्नमध्ये आहे तो पुन्हा सोशल ड्रिंकर होऊ शकत नाही. जो कुठला व्यक्ती राऊंड क्लॉक ड्रिंकिंगमध्ये आहे तो पुन्हा सोशल ड्रिंकर होऊ शकत नाही. त्यांना एक पूर्णपणे ते व्यसन बंद करणं हाच एक त्याच्यावरचा पर्याय असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती पहिली कमिटमेंट करत असताना, फॅमिली मेंबरना सांगत असताना मी हळूहळू करत कमी करतो आणि एक दिवशी बंद करतो अशा प्रकारची कमिटमेंट करतात. किंवा माझं पिण्याचं प्रमाण मी कमी करून एवढ्या लिमिटपर्यंतच ठेवीन, एवढे अशा प्रकारचे कमिटमेंट्स किंवा अशा प्रकारचे प्रॉमिसेस केले जातात. पण प्रॉब्लेम असा आहे की हे आपल्या कुठल्याही सायन्सनुसार एकदा का तो व्यक्ती राऊंड क्लॉक ड्रिंकिंगमध्ये जर गेलेला असेल किंवा बीच पॅटर्नमध्ये जर गेलेला असेल तर तो व्यक्ती पुन्हा सोशल ड्रिंकर होऊ शकत नाही. राऊंड क्लॉक ड्रिंकिंगच्या पॅटर्नमधनं जसं तुम्ही या नावामध्येच लक्षात येते की त्याला 24/7 दारू लागायला लागली आहे. याचा अर्थ त्याच्या मेंदूमध्ये ती डोपामाइन लेवल किंवा त्याच्या मेंदूमध्ये असणारी त्या व्यसनामुळे मिळणारी बूज त्याला कमी व्हायला लागली की परत त्याला ते टॉपअप करायला लागतं. त्याच्यामुळे तो राऊंड क्लॉक ड्रिंकिंगच्या पॅटर्नमध्ये जातो. बीच पॅटर्न हा सगळ्यांपेक्षा वेगळा पॅटर्न आहे, कारण या पॅटर्नमध्ये असणारे लोक 15 दिवस पितील, 15 दिवस पिणार नाही, किंवा महिनाभर पितील किंवा महिनाभर पिणार नाही, किंवा महिनाभर ब्रेकसुद्धा घेऊ शकतील. पण जेव्हा केव्हा ते सुरू करतील त्यावेळेला मागचा जो जितके दिवस त्याने ते बंद ठेवलेला आहे तेवढा बॅकलॉग भरून काढतील एवढ्या पद्धतीने त्यांचं स्पीडने चालू होतं. म्हणून त्या पॅटर्नला बिंज पॅटर्न असं म्हणतात की एकदा का त्या व्यक्तीने व्यसन करायला सुरुवात केली की त्याच्यानंतर त्याला थांबवता येणं त्याला स्वतःलाही जमत नाही आणि कोणालाच त्या गोष्टी थांबवता येत नाही. कारण की त्या कंडिशनमध्ये असताना त्याचं जेवण वेळेवर नसतं, कुठली वेळ काळ त्याला निमित्त नसते, किंवा कुठल्याही पद्धतीचे त्याला अटी शर्ती त्या व्यक्तीला लागू पडत नाही. कंप्लीट पर्सनॅलिटी त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये चेंज झाल्याची दिसते. मुळात म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही पॅटर्नमध्ये बिंज पॅटर्न हा सगळ्यात डेंजरस पॅटर्न मानला गेलेला आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की या पॅटर्नमध्ये असणारी लोकांना अशा प्रकारचे गैरसमज असतात की मी माझ्या व्यसनाला कधीही थांबवू शकतो, माझ्या व्यसन हा माझा मेन प्रॉब्लेम नाहीच आहे. त्यामुळे अशा लोकांना जास्त काउन्सिलिंग आणि जास्त कन्सल्टिंगची गरज लागते असं मला वाटतं. धन्यवाद.